डोंबिवलीत सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच आहे। गॅस लाईन अपडेटच्या नावाखाली एका कपडे व्यापाऱ्याला तब्बल 14 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। डोंबिवली पूर्वेतील अरुण मोरे यांना महानगर गॅस कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगत एका अज्ञात व्यक्तीने फोन केला। गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवत केवळ 12 रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले। मोरे यांनी सावधगिरी बाळगत कोणतीही माहिती दिली नाही। मात्र तरी सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यावर डल्ला मारत अवघ्या काही तासात 8 व्यवहारांद्वारे 14,46,000हून अधिक रक्कम लंपास केली। गेल्या 48 तासात डोंबिवलीत अशी ही तिसरी मोठी फसवणूक आहे। याआधी 2 महिलांना बनावट ई-चलन आणि एपीके लिंकद्वारे लाखोंचा गंडा घालण्यात आला होता। या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। द पोलीस न्यूज, श्रीधर चौहान, डोंबिवली।